पुण्याच्या उद्योगामध्ये आणि व्यापारामध्ये मोठा दबाव आहे। आम्हालाच कंत्राट द्या, पुण्याच्या विकासामध्ये दादागिरी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही विधान केलेलं आहे। आपल्याला माइंडसेट बदलावा लागेल असंही फडणवीसांनी म्हटलेलं आहे। पुण्यातील उद्योगामध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दबाव पाहायला मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही म्हणतो त्याच रेटने व्यवहार करा, ही मानसिकता संपवल्याशिवाय पुण्याचा विकास होणार नाही असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले। पुण्याच्या विकासात दादागिरी सुरू असल्याचं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्रामध्ये व्यापारामध्ये एक दबाव आपल्याला पाहायला मिळतो। आमचीच माणसं घ्या, आमच्याचकडनं खरेदी करा, आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही म्हणतो त्याच रेटनी करा। ही मानसिकता जर आपण संपवली नाही तर पुण्याचा विकास पुढे होऊ शकणार नाही। आज पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा बॉटलनेक जर काही असेल तर दुर्दैवाने या ठिकाणी जी दादागिरी घुसलेली आहे की जी इन्व्हेस्टरला त्या ठिकाणी हा निर्णय करू देत नाही की त्याला काय परवडणार आहे। आणि म्हणून या सगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत, या सगळ्या प्रोसेसेस आपल्याला एक प्रकारे आपला माइंडसेट देखील आपल्याला बदलावा लागेल। गृहमंत्र्यांना वाटत असेल की पुण्यामध्ये दादागिरी होते आणि त्याच्यामुळे पुण्यात इन्व्हेस्टमेंट्स येणार नाहीत, तर मला विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, मग तुम्ही काय ऍक्शन घेतली त्याच्यावर? जर तुम्हाला माहिती आहे इथे दादागिरी होते, तुम्हाला माहिती आहे इन्व्हेस्टमेंट्स येत नाहीयेत, मग त्याला जबाबदार कोण? माननीय मुख्यमंत्र्यांनी एक तर सांगितलं पाहिजे आम्हाला की कुणाची दादागिरी होते आणि इन्व्हेस्टमेंट्स येत नाहीयेत, हे कबूल केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानते। पण त्याच्या मागे कोण आहे? कोण या कॉन्ट्रॅक्टर्सच्या मागे उभं आहे? कुणाच्या दादागिरीमुळे इन्व्हेस्टमेंट्स पुणे शहरात येत नाहीयेत आणि याला जबाबदार कोण आहे? याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल।